अध्यक्ष महोदय, मी आपला आभारी आहे। आपण मला राज्यपालांच्या अभिभाषणाच्या समर्थनासाठी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी मनापासून आपला आभारी आहे। राज्यपालांनी त्यांच्या अभिभाषणामध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले आणि ते मांडत असताना त्यांच्यावरती, त्या मुद्द्यांवरती अधिक लक्ष देणं गरजेचं आहे। औद्योगिकरणाला पाठबळ देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी 5,000 कोटीची तरतूद करण्यात आली आहे, असं अभिभाषणामध्ये उल्लेख आहे। 10,000 एकर अधिसूचित करण्यात येईल, असंही या अभिभाषणामध्ये उल्लेख आहे। माझी विनंती अध्यक्ष महोदय या निमित्ताने एवढी आहे की हे सगळं करत असताना धान जिल्ह्यातले जे काही एमआयडीसी ऑलरेडी आहेत, आजारी पडलेले कारखाने आहेत, ह्या 5,000 कोटीपैकी लहान जिल्ह्यांमध्ये, आता माझ्या मतदारसंघामध्ये कुडाळ एमआयडीसी येतं, त्या कुडाळ एमआयडीसी मध्ये अनेक कारखाने आता आजारी झालेले आहेत। त्यांना बँकेच्या रिस्ट्रक्चरिंगची गरज आहे, आजारी कारखान्यांना रिवायवलची गरज आहे। तर सरकार म्हणून आपण त्यांच्यावर काय लक्ष देणार आहोत की नाही, त्यांच्या रिवायवलसाठी, त्यांच्या रिस्ट्रक्चरिंगसाठी काय लक्ष देणार आहोत की नाही, माझा हा प्रश्न आहे। आता मला सांगायला, आपण कधीही आपल्या अधिकाराचा ह्या विषयामध्ये तपास करून, काही एमआयडीसी मध्ये तर लोकांनी आता घरं बांधलेली आहे। आपल्याला माहिती आहे, कुठलंही भूखंड जर त्याच्यावरती कमर्शियल, जर त्याच्यावरती रिझर्वेशन असलं, इंडस्ट्रीचं रिझर्वेशन असलं, तर त्याच्यावर रेसिडेन्शियलचं रिझर्वेशन असू शकत नाही, कोण त्याच्यावरती घरं बांधू शकत नाही। पण एमआयडीसीच्या अनेक भूखंडावर आता लोकांनी स्वतःची घरं बांधलेली आहेत, ती कशी बांधली याचा एकदा तपास सरकारने करावा। राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये नागपूर गोव्याचा पण उल्लेख आहे। नागपूर गोवा महामार्ग हा जवळपास 86,000 कोटीच्या माध्यमातून तरतूद होईल, असं अभिभाषणामध्ये उल्लेख देखील केलेला आहे। त्याच्या बाजूलाच, तिथूनच इंटरसेक्ट जो काय होतो तो मुंबई गोवा महामार्ग होतो। अध्यक्ष महोदय, मला आपल्या निमित्ताने सरकारला हे विचारायचं आहे की आमचा मुंबई गोवा महामार्ग हा कधी होणार आहे। सन्माननीय गडकरी साहेब जेव्हा 2018 मध्ये कोकणामध्ये आले होते, रत्नागिरीमध्ये त्यांचं भाषण झालं, NHAIचे ते मंत्री आहेत, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं मी मुंबई गोवा महामार्गासाठी 18,500 कोटीची तरतूद केलेली आहे। मला सरकारला विचारायचं आहे, ते 18,500 कोटीपैकी किती खर्च मुंबई गोवा महामार्गावर झालेला आहे ह्याचं कधीतरी आम्हाला कळावं। लोकप्रतिनिधी म्हणून लोक आता अंगावर यायला लागले आहेत। अनेक गणपतीचे सण निघून गेले, आता परत गणपती येतील सप्टेंबरमध्ये, आम्ही लोकांना काय उत्तर देणार आहोत। आपण मोठमोठे महामार्ग बांधतोय, नागपूर गोवा महामार्ग म्हणजे कुठल्या कुठे किती किलोमीटर झाले, पण मुंबई गोवा, जिथे सिंधुदुर्गाचा महामार्ग पूर्ण झालेला आहे, रायगडचा बऱ्या प्रमाणात पूर्ण झालेला आहे, पण रत्नागिरीचा 100-150 किलोमीटरचा जो पॅच आहे तो का पूर्ण होत नाही हे आम्हाला कधीतरी सांगणं सरकारने गरजेचं आहे। लवकरात लवकर ते सांगावं, कारण का त्याचबरोबर अभिभाषणामध्ये याचाही उल्लेख आहे की आम्ही अनेक किलोमीटर हे क्वालिटीचे रस्ते देऊ। कोकणामध्ये 4,000 सरासरी मिलीमीटरचा पाऊस पडतो। अध्यक्ष महोदय, जिथे 4,000 सरासरी मिलीमीटरचा पाऊस पडतो, मला एक आपल्याला विचारायचं आहे, जिथे 3 इंचाचा पाऊस पडतो आणि जिथे 4,000 मिलीमीटरचा सरासरी पाऊस पडतो, त्या रस्त्याची आपण काय अवस्था करतोय, पावसामुळे ती काय अवस्था होतोय ह्याचा कधीतरी आपण ऑडिट करणार आहोत की नाही, तपास करणार आहोत की नाही। जिथे 3 इंच पाऊस पडतो तिथे पण ग्रेड तोच वापरायचा, जिथे 4,000 सरासरी मिलीमीटर पाऊस पडतो तिथेही ग्रेड तोच वापरायचा। क्वालिटी कशी मिळणार? मी आपल्याला विचारतो, माझी माहिती अशी आहे अध्यक्ष महोदय की जवळपास PWD खात्यामध्ये 18,000 कोटीची बिलं अजून पेंडिंग आहेत, अजून दिली गेली नाहीयेत। तर तीच बिलं जर दिली गेलेली नाहीयेत तर आपण हे नवीन रस्ते कसे करणार आहोत, दुरुस्त कसे करणार आहोत, हे मला आपल्या निमित्ताने सरकारला विचारायचं आहे। ह्याची कधीतरी आम्ही साहेब, जिथे 4,000 मिलीमीटर पाऊस पडतो, मेंटेनन्सचा पैसा मिळत नाही। एक काळ होता 2014च्या पूर्वी मेंटेनन्सचा पैसा मिळायचा, आता कोकणाला मेंटेनन्स साधाही पैसा मिळत नाही, कवडीही मिळत नाही। ही कधीतरी मिळणार आहे की नाही, जी एका काळात मिळायची, आम्हाला कधीतरी मेंटेनन्सचे पैसे मिळणार आहेत का नाही। ते कॉन्क्रीटचे रस्ते जेव्हा होतील तेव्हा होतील, पण मेंटेनन्सचे तरी पैसे आम्हाला कोकणाला, आमच्या जिल्ह्यात द्या, कारण का पाऊस हा मोठा निकष आहे कोकणामधला।
ह्याला आपण दुर्लक्ष करू शकत नाही. 4000 सरासरी मिलीमीटर पाऊस पडणं हे दुर्लक्ष करण्याची बाब नाही. म्हणून मी आपल्या निमित्ताने सरकारला हे निवेदन करत आहे, मागणी करत आहे. साहेब, राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये नगर उत्थान आणि नगर उत्थानला कसं नगर उत्थान ह्याच्यामध्ये काम करतंय, अभिनंदन आहे सरकारचं, मी अभिनंदन करतो. पण माझी विनंती अशी आहे, आमच्या कोकणामध्ये लहान लहान शहर आहे पण टुरिझमचा फुटफॉल मोठा आहे. टुरिझमचा फुटफॉल, जेवढी आमची लोकसंख्या आहे तेवढे त्याच्याहून जास्त आमच्याकडे टुरिस्ट येतात. आता मालवण तालुक्यामध्ये जेवढी आमची लोकसंख्या आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पट जास्त आमच्याकडे टुरिस्ट येतात. म्हणून नगर उत्थानला जो तुम्ही निधी देताय ना, तो साधारण आम्हाला 4-5 कोटीच्या वर मिळतच नाही. लोकांना असं वाटतंय किंवा सरकारला असं वाटतंय की कोकणामध्ये नाही दिलं तरी चालेल. ही लहान लहान शहर आहेत, लोकसंख्या किती आहेत, पण फक्त लोकसंख्येवर बघू नका, त्याचा फुटफॉल बघा, किती पर्यटक येत आहेत त्या निमित्ताने त्या शहरामध्ये, त्या जिल्ह्यामध्ये, ह्याचाही कधीतरी अभ्यास झाला पाहिजे. नगर उत्थान, मी मध्ये अध्यक्ष महोदय पंढरपूरला गेलो होतो, सहज विचारलं पंढरपूर नगर परिषद किंवा नगर पंचायत, मी बोललो नगर उत्थानचा निधी तुम्हाला किती मिळतो? ते तीर्थक्षेत्र आहे, मला मान्य आहे, 1 रुपया कमी होता कामा नये, पंढरपूरला किमान जास्तच मिळावा अशी माझी मागणी आहे. पण पंढरपूर नगर पंचायतीला किंवा नगर परिषदेला 50 कोटीच्या वर नगर उत्थानचा निधी मिळतो आणि आमच्याकडे लोकसंख्येपेक्षा 10 पट जास्त आमच्याकडे पर्यटक येतात, पण आम्हाला निधी मिळत नाही. आम्हाला किरकोळ 5 ते 6 कोटीच निधी मिळतो. कधीतरी आम्ही 25 कोटीचा आकडा, 50 कोटीचा आकडा, आमचंही पर्यटक क्षेत्र आहे, पर्यटनाला मोठा वाव असणारं क्षेत्र आहे. आम्हाला कधीतरी नगर उत्थान, नगर विकास खात्यातून मी विनंती करतो सरकारला, आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय, नगर उत्थानचा हा कोकणाला मिळणारा निधी हा नगण्य आहे, तो कृपया करून किमान 25-25 कोटी या नगर पंचायतींना, या नगर परिषदांना मिळावा अशी मी मागणी आपल्या निमित्ताने सरकारकडे करत आहे. गाळ काढण्याचा विषय अभिभाषणामध्ये आहे, पण अभिभाषणामध्ये गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अशी ती योजना आहे. माझी विनंती सरकारला आहे, परत मी पावसाचा उल्लेख करतो, जिथे सरासरी 4000 मिलीमीटर पाऊस पडतो, सह्याद्रीच्या पायथ्याशी असणारी आमची गावं आणि समुद्र आमच्या समोर जवळपास 70-80 किलोमीटरवर आमचा समुद्र आहे. काही तासांमध्ये आमचं हे येणारा पावसाचं पाणी हे समुद्रात जाऊन भेटतं. पूर्ण गाळ जो काय डोंगराचा जो काय खाली येतो तो नुसतं पाणी घेऊन येत नाही, अनेक त्याच्यामध्ये नद्या आमच्या भरून टाकतो, आमची गावं भरून टाकतो. हा गाळ काढण्यासाठी मी आपल्याला विनंती करतोय, कोकणाला एक वेगळा पॅकेज मिळावा. साहेब, वर्ल्ड बँक सुद्धा डिसिल्टिंग या प्रोजेक्टसाठी, अनेक डिसिल्टिंगच्या प्रोजेक्टसाठी वर्ल्ड बँक फायनान्स करते. तर गाळ काढणं कोकणासाठी आता जीवन मरणाचा प्रश्न झालाय. अध्यक्ष महोदय, अनेक गावांमध्ये गाळ एवढा साचतोय की आता अनेक गावं उद्ध्वस्त होतील, अनेक शहरं उद्ध्वस्त होतील. चिपळूणला काय झालं काही वर्षांपूर्वी, काही ह्युमन एररमुळे, आणि गाळ तिथे काढलाच गेला नाही. वाशिष्ठी नदी ही भरली, त्या गाळामुळे भरली. तो अनेक वर्ष तो गाळ काढला गेला नाही म्हणून भरली. पूर्ण चिपळूण शहराचं किती नुकसान झालं आपण कुठूनही माहिती काढा. तशीच परिस्थिती काही वर्षांपूर्वी राजापुराची होती, तशीच परिस्थिती काही गावांची आहे. पण ती गावं समोर येऊ शकत नाही, कारण का काही कॅमेरे तिकडे पोहोचत नाही, मीडियाचे कॅमेरे पोहोचू शकत नाही, म्हणून गाळ साचतो. ती लोक कुठल्या हलाख्याच्या परिस्थितीमध्ये राहत आहेत. म्हणून माझी सरकारला विनंती आहे, गाळ काढण्यासाठी आपण एक वेगळा निधी कोकणासाठी उपलब्ध करून द्यावा, बजेटमध्ये त्याची तरतूद करावी. कारण का जशा मिठी रिव्हरसाठी आपण डिसिल्टिंगचा प्रोजेक्ट हाती घेतला, तसंच कोकणाचा गाळ काढण्यासाठी अनेक गावं वर्षोनवर्ष 25-25 वर्ष गाळ काढला गेला नाहीये. हे जर आपण काढला नाही, परत कधी अतिवृष्टी आली आणि कोकण हा जर परत पाण्याखाली गेला तर त्याची जबाबदारी आमच्यावर असेल, लोकप्रतिनिधी म्हणून आमच्यावर असेल. म्हणून मी आपल्याला विनंती करतोय, गाळ हा अतिशय कोकणासाठी महत्वाचा विषय आहे, हे आपण सरकारच्या या निमित्ताने सरकार समोर ठेवावा. दोनच शेवटचे मुद्दे सांगतो आणि माझा विषय संपवतो. साहेब, नाशिकमध्ये एक तीर्थक्षेत्र डेव्हलप करण्यात येत आहे. रामायणकालीन वारसा जपण्यासाठी एक तीर्थक्षेत्र नाशिकमध्ये तीर्थक्षेत्र डेव्हलप करण्यात येत आहे. साहेब, रामायणकालीन वारसा जपण्यासाठी आपण हे करतोय, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आपल्याला वारसा दिला आहे, गड किल्ले दिलेले आहेत, ते आपण कधी जपणार आहोत, त्याचं आपण कधी संरक्षण करणार आहोत. आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ इंडिया हे डिपार्टमेंट भारतात आहे, पण त्या गड किल्ल्यांसाठी किती पैसे पाठवतात याचा कधीतरी या सभागृहाने अभ्यास करावा, कधीतरी या सभागृहाला कळावं. आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटकडे हे सगळे किल्ले जे आहेत ह्यांना किती पैसे मिळतात, मेंटेनन्स कसं होतं, कोण करतं यांचं मेंटेनन्स. साहेब, सिंधुदुर्ग किल्ला माझ्या मतदारसंघात येतो, नितेश राणेंच्या मतदारसंघामध्ये विजयदुर्ग किल्ला येतो, पाण्याच्या मधोमध असलेले हे किल्ले,
तटबंदी तुम्ही जाऊन बघा, एका बाजूनी अनेक बाजूनी ती तटबंदी आता ढासळत आलेली आहे. आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ इंडियाकडे जेव्हा आम्ही मागणी करतो, आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट म्हणतो हमारे पास पैसा नहीं है. जर पैसा आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटकडे नाहीये तर माझी विनंती आहे सरकारला आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय की हे काही गड किल्ले हे सरकारने चालवायला घ्यावे, त्याचं संरक्षण, त्याचं मेंटेनन्स, त्याची डागडुजी हे राज्य सरकारांनी करावी. कारण का वारसा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला आहे. आपण संरक्षण गड किल्ल्यांचं करणार नाही तर मग करणार कोण, हा माझा आपल्या समोर प्रश्न आहे. शेवटचा मुद्दा फक्त आपल्या समोर मी ठेवतो तो म्हणजे गोहत्येचा. मागच्या अभिभाषणामध्ये पण मी गोहत्येचा विषय आपल्या समोर ठेवला होता अध्यक्ष महोदय. गोहत्या रोज महाराष्ट्रामध्ये होत आहेत, कोकणामध्ये होत आहेत. गोहत्या थांबवण्यासाठी आपण काय कायद्याची तरतूद वाढवणार आहे की नाही? बेलेबल ऑफेन्स हा नॉन बेलेबल करणार आहात की नाही? कारण का जोपर्यंत तो बेलेबल ऑफेन्स आहे, हे जे कोण ह्या सगळ्या धंद्यात आहेत हे कधी सुधारणार नाहीत. यांचे धंदे, यांची घरं ह्याच गोहत्येच्यावर चाललेली आहेत, गोमांसावर चाललेली आहेत, यांची तस्करी चाललेली आहे. रोज इथून पुढे मी त्या दिवशी भोसले साहेबांनाही बोललो. भोसले साहेब इकडे आमदार आहेत कराडचे. कोकणामध्ये जी तस्करी होते ती कराडमध्ये त्यांचे काय धंदे, त्यांचे काय कत्तलखाने आहेत ते कधीतरी सरकारने उद्ध्वस्त करावेत. जोपर्यंत हे कत्तलखाने आपण उद्ध्वस्त करत नाही साहेब अध्यक्ष महोदय, आपल्याला काय अधिकार बसतो? आपण हिंदुत्वच म्हणून सरकार म्हणतो, आपल्याला काय अधिकार बसतो सांगायचा? म्हणून मला आपल्या विनंती करायची आहे की हे कत्तलखाने उद्ध्वस्त झाले पाहिजेत आणि हा गोहत्येचा कायदा हा सरकारने नॉन बेलेबल करायला पाहिजे, एवढी आपल्यासमोर विनंती करतो. अभिभाषणाला समर्थन करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.